साधारण फंगल इन्फेक्शन जे अक्यूट असतं त्याला देखील होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे, पण त्यासोबतच अनेक क्रॉनिक ऑटोइम्युन आजारांसाठी देखील होमिओपॅथीमध्ये औषध आहे. ऑटोइम्युन आजार म्हणजे काय? सोरियासिस, लायचेन प्लेनस, विटिलिगो. ऑटोइम्युन आजार हे असे प्रकारचे आजार आहे की ज्यांना होण्यासाठी एक 5, 6, 7 वर्षांचा कालावधी जातो. आणि तुम्हाला जे लक्षणं येतात ना, ते तुमच्यामध्ये जो आजार चाललाय ते लक्षणं त्या आजाराचं पोस्टमन म्हणून काम करतात. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला पांढरे चकते येत आहेत तर समजून घ्या आतमध्ये काहीतरी खूप खोल दडलेलं आहे. जर तुम्हाला सोरायसिस सारखे लाल चकते येत आहेत तर समजून घ्या तुम्ही काहीतरी खूप स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये गेलेले. तर तुम्ही समजून घ्या तुमचं फंगल आहे पण ते पुन्हा पुन्हा येते, ट्रीट होत नाही आहे, तर समजून घ्या तुमची इम्युनिटी कमी आहे आणि म्हणून तुम्ही क्रीम लावताय त्याचा फायदा होत नाही. पेशंट पांढरा डाग आला की इतका घाबरतो आणि त्यांनी तोच नाही घाबरत, त्याचा परिवार देखील घाबरतो. सॅडनेस, दॅट ग्रीफ ही कॅनॉट डायजेस्ट. ते जे दुःख आहे तो त्याचं मन पचवू शकत नाही. माझ्या स्वप्नामध्ये माझ्या घरच्यांचा मृत्यू झाला, सो ड्रीम्स ऑफ डेथ ऑफ रिलेटिव्स असं त्याला स्वप्न पडतं. ही होमिओपॅथीसाठी एक खूप मोठा विजय आम्ही मानतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजी टॉक्स. नमस्कार. नमस्कार मॅडम. तर आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी सर तुम्ही आमच्या दर्शकांना तुमच्याबद्दल काही माहिती सांगा जेणेकरून त्यांना तुम्हाला ऐकण्यात मजा येईल. सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा सादर नमस्कार. मित्रांनो, माझं नाव डॉक्टर राज बोंद्रे. मी MD होमिओपॅथी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि जालना शहरामध्ये प्युअर क्लासिकल होमिओपॅथी गेल्या 10 वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. 15,000 रुग्णांचा अनुभव आहे. आणि होमिओपॅथी फक्त ग्रासरूट्सलाच प्रॅक्टिस नाही करत, तर आंतरराष्ट्रीय पेशंट्स देखील आपल्याला आहेत. अनेक देशांमध्ये आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो, जसं की टर्की असेल, कॅनडा असेल, अमेरिका असेल, ब्राझील असेल. सोबतच होमिओपॅथीचे पेशंट बघण्यासोबत आपण आणखी एक काम असतं जे असतं की होमिओमॉन्क इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये मी होमिओपॅथीचे विद्यार्थी, होमिओपॅथीचे डॉक्टर्स यांना देखील ट्रेनिंग देतो. असं आमचं एक इंटरनॅशनल ॲप आहे, भारतात देखील एक ॲप आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंट्स शिकतात की होमिओपॅथी प्रॅक्टिस कशी करायची, कोणत्या लेवलला प्रॅक्टिस केलं की पेशंट्स बरे होतात, कुठले हॅक्स वापरायचे, कुठले सिक्रेट्स वापरायचे, हे देखील आपण त्यांना शिकवतो. तर सर तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये होमिओपॅथीमध्ये औषध आहेत? मॅडम बघा, होमिओपॅथीमध्ये सर्वच प्रकारच्या त्वचा विकारांसाठी औषध आहेत. होमिओपॅथी नॉट ओनली ट्रीट्स अक्यूट स्किन डिझीज बट ऑल्सो क्रॉनिक स्किन डिझीज. म्हणजे काय? साधारण फंगल इन्फेक्शन जे अक्यूट असतं त्याला देखील होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे, पण त्यासोबतच अनेक क्रॉनिक ऑटोइम्युन आजारांसाठी देखील होमिओपॅथीमध्ये औषध आहे. ऑटोइम्युन आजार म्हणजे काय? सोरियासिस, लायचेन प्लेनस, विटिलिगो. ऑटोइम्युन आजार हे असे प्रकारचे आजार आहे की ज्यांना होण्यासाठी एक 5, 6, 7 वर्षांचा कालावधी जातो आणि तर ते आजार त्या मनुष्याला होत असतात. ते काय एका दिवसात कोणाला तरी सोरायसिस झाला असं नाही, एका दिवसात कोणाला तरी विटिलिगो झाला असं नाही, एका दिवसात कोणाला तरी लायचेन प्लेनस झाला असं नाही. त्याला 6, 7, 10, 20 वर्ष लागतात तो आजार होण्यासाठी. आणि होमिओपॅथीमध्ये त्याचा मुळापासून उपचार आहे आणि म्हणूनच होमिओपॅथीमध्ये रूट कॉज ॲनालिसिस आम्ही करतो. त्याला मनुष्याला त्या आजारापासून मुक्त करण्याचा आम्ही परमनंट असा प्रयत्न करतो. कधी वाटतं बरं चाललंय पण तीच खास तेच चट्टे, तर हा काही शरीराचा खोलवर दडपलेला आजार आहे का? हो मॅडम, तुम्ही छान प्रश्न विचारलाय. हे बघा, हा जो त्वचा विकारचा प्रकार आहे ना, तो थोडा सासू सुनाच्या भांडणाचा. सासू सुनाचं काय असतं, एक दिवशी भांडण होतं, दुसऱ्या दिवशी लगेच मैत्री. मग तसंच काही चट्ट्यांमध्ये असतं की सोरायसिसचे चट्टे जातात येतात. मग त्याला वाटतं आपण क्रीम लावली तर आपण बरं झालं. असं नाही, तो खोलवर दडलेला आजार असतो. काही लोकांमध्ये हेरिडिटरी टेंडन्सी असते, जसं आता तुम्ही कोड हा आजार बघता, विटिलिगो जो ऑटोइम्युन आजार आहे, की आपण बघतो की काही लोकांमध्ये होतो, आईला असतो, मुलाला होतो, पण कधी कधी आईला असतो पण मुलाला होतच नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की जर तो ट्रिगर झाला तरच तो होणार, एक. आणि नंबर 2, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वारंवार येतो आणि जातो असं का? कारण त्या मनुष्यामध्ये एक टेंडन्सी असते, त्याला आम्ही होमिओपॅथीमध्ये म्हणतो मायाझम. म्हणजे त्या माणसामध्ये अशी काही टेंडन्सी असते की ते आजार त्याला होणारच. एखाद्याचा सायकोटिक मायाझम असला
तर त्याला सोरायसिस सारखे आजार होतात, त्याला किडनी स्टोन सारखे आजार होतात. मग आम्ही होमिओपॅथीमध्ये काय करतो, त्याचा खोलवर दडलेला तो मायाजम दुरुस्त करतो आणि म्हणूनच त्याचा जो आजार आहे तो पुन्हा पुन्हा येत नाही. स्किनचा त्रास म्हणजे शरीराचा काही सांगण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे होमिओपॅथी या भाषेला कसं ओळखते? मॅडम, चांगला प्रश्न आहे. बघा की माणसाची जी त्वचा आहे, स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. म्हणजे लिव्हर शरीराचं मोठं ऑर्गन नाही आहे, स्किन आहे, त्वचा आहे. आणि ही जी त्वचा आहे ती तुमच्या शरीरात आतमध्ये जे गोष्ट चालली त्याचा तो आरसा आहे. आणि तुम्हाला जे लक्षणं येतात ना, ते तुमच्यामध्ये जो आजार चाललाय ते लक्षणं त्या आजाराचं पोस्टमन म्हणून काम करतात. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला पांढरे चकते येत आहेत तर समजून घ्या आतमध्ये काहीतरी खूप खोल दडलेलं आहे. जर तुम्हाला सोरायसिस सारखे लाल चकते येत आहेत तर समजून घ्या तुम्ही काहीतरी खूप स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये गेलेले. तर तुम्ही समजून घ्या तुमचं फंगल आहे पण ते पुन्हा पुन्हा येते, ट्रीट होत नाही आहे, तर समजून घ्या तुमची इम्युनिटी कमी आहे आणि म्हणून तुम्ही क्रीम लावताय, त्याचा फायदा होत नाही. खूप पेशंट असे असतात जे डागांना त्रस्त असतात आणि पांढऱ्या डागांना घाबरतात. तर होमिओपॅथिकमध्ये तुम्ही यांचा उपचार कसं करता? मॅडम, खरोखरचा तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. काय होतं ना, पेशंट म्हणून आहे ना, पेशंट पांढरा डाग आला की इतका घाबरतो आणि त्यांनी तोच नाही घाबरत, त्याचा परिवार देखील घाबरतो आणि हा सगळ्या परिवाराचा प्रॉब्लेम. माझ्याकडे अनेक पेशंट येतात, छोटे छोटे बाळं आहेत, एक 5 वर्षाची बाळं, 10 वर्षाची बाळं, आणि मुलगी असली ना तर खूपच त्रास. मग त्याचे पालक येतात आणि असं एक अँक्सियस चेहरा घेऊन येतात की सर बघा ना पांढरा डाग आला आहे. आणि कधी कधी तो डाग फंगलचा पण असतो, पण त्याला ते कोड समजतात आणि अनेक विचार करतात की आता माझं कसं होईल, आता काय होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल, मुलीचं लग्न कसं होईल, इथपर्यंत त्यांचे विचार करतात. मुलगी अजून 10च वर्षाची, अरे पण तो फंगल आहे, तुम्ही डॉक्टरला दाखवा, नीट होऊन जाईल. दुसरी गोष्ट, जर तो खरोखर पांढरा डाग असेल तरी देखील घाबरण्याची गरज नाही. आजकाल होमिओपॅथी इतकं ॲडव्हान्स झालं आहे, सुरुवातीच्या 3 महिन्यातच तुम्हाला रिझल्ट भेटायला चालू होतो आणि 5 ते 6 महिन्यामध्ये मॅडम संपूर्णतः आजार मुळापासून दुरुस्त होऊ शकतो. असं का, हा प्रश्न तुम्हाला पडेल. हो. काय असतं की होमिओपॅथी रूट कॉज ॲनालिसिस आम्ही करतो. म्हणजे एखादा लहान बाळ आहे, त्याला जर आपल्याला पांढरं कोड दिसलं तर ते कोड होण्याचं कारण आत्ता नाही आहे, तो 5 वर्षाचा आहे तेव्हा नाही आहे. त्याचं कारण असतं की त्याची आई जेव्हा प्रेग्नंट होती त्या प्रेग्नन्सीमध्ये तिला असा खूप मोठा स्ट्रेस झाला होता, त्या स्ट्रेस तिच्या बाळापर्यंत गेला आणि म्हणून त्याला बाळाला तो विटिलिगोचा आजार झाला, त्याला पांढरे चट्टे आले. असं अनेक वेळा बघायला भेटलंय की प्रेग्नन्सी हिस्ट्रीमध्ये अनेक असे स्ट्रेसफुल इन्सिडेन्सेस आईसोबत घडलेले असतात आणि त्या इन्सिडेंट्सचा परिणाम बाळामध्ये होतो. आणि बाळामध्ये फक्त पांढरं कोड नाही, अनेक आजार आपल्याला बघायला भेटू शकतात. सोरायसिस असो, विटिलिगो असो, लायचेन प्लेनस असो, अनेक ऑटो इम्युन आजार. सर, तुम्ही म्हणता की स्किन डिसीज हे बाहेरून सुरू होतं पण ते आतून असतं, तर नेमकं म्हणजे काय? बालपण की काय? बघा, त्वचेचा आजार आहे ना, आपल्याला वाटतं की मला आज सोरियासिस झाला आहे, पण तो तेव्हा चालू नसतो होत. त्याचे अनेक वर्ष मागे जावं लागतं आम्हाला. सपोज एक आता तुम्हाला उदाहरण देतो. एक मनुष्य आला माझ्याकडं, त्याचं वय होतं अंदाजे 40. ओके. आणि त्यांनी सांगितलं सर मला सोरियासिस होतं आहे आणि गेल्या 5-6 वर्षांपासून मी आता त्रस्त आहे. पण आम्ही त्याची माहिती विचारली, त्यांची हिस्ट्री घेतली. त्या हिस्ट्रीमध्ये असं कळालं की 10 वर्ष आधी त्याच्यासोबत अशी एक घटना घडली होती, त्याला मनाला खूप स्ट्रेस झाला. आम्ही त्याला विचारलं की काय घटना झाली होती. सर माझं 20 वर्षाचं एक प्रेम होतं की त्याला त्या प्रेमामध्ये ब्रेकअप झालं. त्याचं साधा रिक्षा ड्रायव्हर होता, पण त्याचं इतकं मोठं रिलेशनशिप होतं की ते ब्रेक झालं. त्या ब्रेक झालेल्या रिलेशनशिपमुळं त्याच्या मनावर इतका मोठा तणाव निर्माण झाला आणि त्या तणावामुळे त्याला हा त्वचेचा आजार झाला, त्याला आपण म्हणतो सोरियासिस. असं फक्त रिलेशनशिप ब्रेकमुळं होत नाही, अनेक त्याचे कारणं असतात. काही बिझनेसमॅन बघतो आपण, त्या बिझनेसमॅनला खूप मोठा फायनान्शियल लॉस झालेला असतो, फायनान्शियल लॉसमुळे देखील असं ट्रिगर होऊ शकतं. तिसरी गोष्ट असते, एखाद्याच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना होते, कोणी त्याची आई वारते, वडील वारतात आणि दॅट सॅडनेस, दॅट ग्रीफ ही कॅनॉट डायजेस्ट. ते जे दुःख आहे तो त्याचं मन पचवू शकत नाही आणि मन पचवू शकत नाही म्हणून त्याच्या शरीरावरती अनेक गोष्टी निर्माण होतात. त्याची त्वचा जर कमजोर असेल तर त्याला सोरियासिस आजार दिसू शकतो किंवा विटिलिगो दिसू शकतो आणि कुठलाही त्वचेचा आजार दिसू शकतो. तर त्याचं उत्तर असं होतं तुमचं की ते बालपणी देखील चालू होऊ शकतं
ते कुठल्याही वयात चालू होऊ शकतं, पण ते अवलंबून आहे त्याच्या होणाऱ्या घटनेवरती. भीती आणि अपमान हे सुद्धा त्वचाविकाराचं कारण असू शकतं का? हो मॅडम, तुम्ही परफेक्ट सांगताय. काय असतं ना की आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी गेलो आणि मग मला असं सोरायसिस झाला. मी पाहुण्याकडे गेलो होतो आणि मग मला तेव्हापासून सोरायसिस झाला. पाहुण्याकडे गेल्यामुळे सोरायसिस नाही होत, त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. फंगल इन्फेक्शन इज अन ॲक्वायर्ड इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, फंगल आहे, ते कधी होऊ शकतं. पण सोरायसिस हा ऑटोइम्युन आजार आहे, त्याला काहीतरी अशी घटना लागती, देर शुड बी सम सॉर्ट ऑफ स्ट्रेसफुल इन्सिडन्स, तरच हा आजार होऊ शकतो. जसं तुम्ही म्हणल्या मान आणि अपमान हे खूप मोठी गोष्ट आहे. एक उदाहरण देतो. एक माझं पेशंट होतं, महिला होती, साधारण वय 30 असेल. तिचं आणि तिच्या सासूबाईचं प्रॉब्लेम चालायचं. केस हिस्ट्रीमध्ये तिने सांगितलं की सर काय होतं की जेव्हा पण मी माझं काहीतरी पुटअप करायला जाते, मला कधी मान हा मिळालाच नाही. मग तो नवऱ्याकडून असो, सासऱ्याकडून असो की सासूकडून असो. आणि तिची ही खंत होती, पण तिला ती नवऱ्याला बोलता येत नाही, ना तिला सासूला बोलता येत, ना ती माहेरी सांगू शकते. आणि ह्या अपमानाची जी भावना होती तिची, ती भावना इतकी खोलवर होती की त्याच्यानंतर तिला हा सोरायसिस सारखा आजार चालू झाला. आणि मग तिला आम्ही साधं होमिओपॅथी औषध दिलं, स्टॅफिसॅग्रिया, आणि तिचा सोरायसिस आजार 6 ते 7 महिन्यामध्ये संपूर्णतः बरा झाला, कुठलंही मलम न लावता. का? कारण वी हॅव ट्रीटेड हर सबकॉन्शियस स्टेट. आम्ही तिची डीपमध्ये जडलेला जो अपमानाची भावना होती ती थोडीशी कमी करायला औषधांनी मदत केली, आणि म्हणून तो आजार संपूर्णतः बरा झाला. तर सर, खूप पेशंट असे म्हणतात की त्यांना स्वप्नामध्ये आग दिसते आणि जागेपणी त्यांचं शरीर जळताना दिसतं. तर ही कुठली आतली संकेत आहे का? मॅडम लक्षात घ्या की स्वप्न आणि भीती हे माणसाच्या सबकॉन्शियसमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर लोक काय करतो, होमिओपॅथी तज्ज्ञ, की आता एखाद्या माणसाला विचारलं, अरे तुला काय भीती वाटते, तो जास्त सांगत नाही. त्याला वाटतं हे डॉक्टर कशाला प्रश्न विचारायला लागले, मला इथं सोरायसिसची बिमारी आहे, मला हे डॉक्टर साहेब याचा इलाज द्या, मला मलम द्या, माझं बरं करा. पण जोपर्यंत त्याचं कारण कळत नाही तोपर्यंत उपचार होऊ शकत नाही. मग तो करायचा कसा? ते करण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत. एक आहे कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड कसं कळतं? अरे बाबा तुझ्या जीवनातल्या घटना सांग, मग तो घटना सांगेल. त्याच्यातून नाही कळालं मग सबकॉन्शियसमध्ये जावं लागतं. सबकॉन्शियसमध्ये कसं जायचं, त्याचे 2 रस्ते आहेत. एक आहे भीती. मग आम्ही विचारणार, सर तुम्हाला कुठली भीती वाटते? मग ते सांगणार, सर मला अंधाराची भीती वाटते. सर मला अशी इनसेक्युरिटी आहे की मी जर आज ड्युटीला नाही गेलो तर माझे पोरं बाळं काय खातील. ही इज हॅव्हिंग दॅट इनसेक्युरिटी, ही इज हॅव्हिंग दॅट डेल्युजन. ते त्याला वाटतंय, तसं नाही आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या ड्रीम्समधून जाता येतं. जसं तुम्ही म्हणले की काही लोकांना स्वप्न पडतं की अरे बापरे, माझ्या स्वप्नामध्ये माझ्या घरच्यांचा मृत्यू झाला. सो ड्रीम्स ऑफ डेथ ऑफ रिलेटिव्स असं त्याला स्वप्न पडतं. मग अशा व्यक्तींसाठी पण होमिओपॅथीमध्ये वेगवेगळे औषधे. मग आम्हाला या स्वप्नाने असं कळतं की त्याच्या सबकॉन्शियसमध्ये हे चाललंय, त्याला फक्त त्याच्या परिवाराची जास्त काळजी आहे, म्हणून त्याला काय दिसतंय स्वप्नामध्ये, माझ्या परिवाराच्या कोणाचा तरी मृत्यू झाला. सो दिस इज द रिझन. ह्या कारणामुळे आम्ही सबकॉन्शियसमध्ये जातो की आम्हाला त्याच्या कॉन्शियसमध्ये काय चाललंय ते कळतं. कॉन्शियसमध्ये काय चाललंय ते कळालं की त्या मनुष्याचा होलिस्टिक औषध आम्हाला देता येतं, मग त्याचा आजार मुळापासून बरा करता येतो. माझ्या स्वप्नामध्ये माझ्या घरच्यांचा मृत्यू झाला. सो ड्रीम्स ऑफ डेथ ऑफ रिलेटिव्स असं त्याला स्वप्न पडतं. सर, मला सोरियासिसचा आजार आहे की फंगल आहे हे कसं ओळखायचं? मॅडम लक्षात घ्या, फंगल इन्फेक्शन जर असेल तर ते अक्यूट असतं. म्हणजे गेल्या 15 दिवसात झाले, महिनाभरात झाले, त्याचे गोलाकार असे चट्टे येतात, मलम लावलं की जातात, पुन्हा येतात. आणि गोल गोल चट्टे असे तुम्हाला जेनेटल्स म्हणजे पायाच्या मध्यभागी दिसू शकतात, काखेमध्ये दिसू शकतात, मानेवरती दिसू शकतात. जिथे जास्त घाम येतो, जिथे ह्युमिडिटी असते, तिथे तुम्हाला फंगल जास्त बघायला भेटतं. आणि दुसरं, सोरियासिस कसं ओळखायचं? तर काय असतं, ते पण गोलाकार चट्टे येतात, पण त्याच्यावर लालसर चट्टे येतात आणि त्याच्यावर खपल्या येतात, पांढऱ्या व्हाईट ग्रे स्केल्स येतात. त्याने आपण ओळखू शकतो की ते सोरियासिस आहे. आणि सोरियासिस हा आजार हा क्रॉनिक आजार आहे, हा ऑटो इम्युन आजार आहे. हा लॉंग असतो, म्हणजे वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष असा हा कालावधीचा आजार असतो. कोणतीही त्वचा विकार झाल्यानंतर किती दिवस लागतात साधारणतः बरं होण्यासाठी? मॅडम खूप छान प्रश्न आहे. आजकाल काय झालंय की फंगल इन्फेक्शन इज लाईक एन एपिडेमिक. म्हणजे काय की प्रत्येक घरामध्ये एक पेशंट तुम्हाला सापडतो आणि लोकांना काय वाटतं की लगेच मी मलम लावा, झटकन पटकन लगेच बरं व्हावं.
पण हे शक्य होत नाही, कारण फंगस पण रेझिस्टंट झाला आहे औषधांसाठी. तुम्ही अनेकदा त्याला मलम लावताय, ते जाताही येते. अनेक डॉक्टर करताय, तुमचे 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये चाललेत, 2-2, 3-3, 4-4 वर्ष चाललेत, पण बरं होईना. होमिओपॅथीमध्ये 7 ते 8 महिने द्या, फंगल बरं होऊन जाईल. आता तुमचा प्रश्न राहील की सोरियासिस हा ऑटोइम्युन आजार आहे, मला 10 वर्षापासून आहे, तो किती दिवसात बरं होईल वाटतंय ना? बरोबर. त्या सोरियासिसला बरं व्हायला मॅडम 1 वर्ष तरी लागतं. त्याचं कारण असं आहे की ते होण्यासाठी तुम्हाला काही 2 दिवसात झालेलं नाही आहे, म्हणून तुमच्या शरीरामध्ये ती ऑटो इम्युनिटी कमी करायला आम्हाला वेळ लागतो. म्हणूनच त्याला बरं व्हायला 7-8 महिन्याचा वेळ जातोच. तर सर, तुम्ही आम्हाला सांगा, कोट सारखे आजार हे परमनंट बरे होतात का? मॅडम, छान प्रश्न आहे. जर तुम्ही आता तुम्हाला पांढरा चट्टा आज दिसायला लागलाय आणि लगेच आल्या, तर 100% त्याचा उपचार लगेच होऊ शकतो. 5 ते 6 महिन्यामध्ये तो बरा होऊ शकतो. पण तुम्ही जर आमच्याकडं 20 वर्षांनी आल्या की पूर्ण शरीरावरच कोट झाले, त्या ठिकाणी थोडं डिफिकल्टच जातं. म्हणून जितकं लवकर तुम्ही होमिओपॅथीकडे येणार, फर्स्ट चॉईस तुम्ही होमिओपॅथीला देणार, त्यावेळेला पटकन झटकन तुमचा आजार 100% बरा आम्ही करू शकतो. तर सर, एक साधारणतः प्रश्न असतो की होमिओपॅथीमध्ये कुठलाही डॉक्टर मलम का देत नाही? मॅडम, खरंच तुम्ही गहन प्रश्न विचारलाय. आमच्याकडे पेशंट येतात, ते म्हणजे डॉक्टर साहेब फंगाले मलम देऊन टाका, जाऊ द्या मला. तसं नाही आहे. त्याच्या खोलावर गेल्याशिवाय तो आजार बरा होणार नाही. अहो, सोरियासिस हा आजार तुम्ही 10 वर्षापासून तुमच्या शरीरामध्ये आहे आणि तो आजार व्हायला तितका वेळ लागला, तर तो जाण्यासाठी थोडाफार वेळ घेणार. आणि फक्त मलम लावून, इट्स ए सुपरफिशियल ट्रीटमेंट. मलम लावून फक्त इथलं जाणार हो, पण बाकी जे मनामध्ये तुमचा जो स्ट्रेस होता, त्या स्ट्रेसमुळे तुम्हाला हा झालाय. तो स्ट्रेस जर कमी नाही केला तर तो कधीच जाणार नाही. म्हणून त्याच्या रूट कॉजवरच आम्ही काम करतो. म्हणून मलम देतच नाही, या तुमच्या मनासाठीचं मलम आम्ही देतो आणि म्हणून तो आजार आम्ही बरा करू शकतो. सर, मला सोरियासिसचा आजार आहे की फंगल आहे, हे कसं ओळखायचं? मॅडम, लक्षात घ्या, फंगल इन्फेक्शन जर असेल तर ते अक्यूट असतं. म्हणजे गेल्या 15 दिवसात झाले, महिनाभरात झाले, त्याचे गोलाकार असे चट्टे येतात, मलम लावलं की जातात, पुन्हा येतात. आणि गोल चट्टे असे तुम्हाला जेनेटल्स म्हणजे पायाच्या मध्यभागी दिसू शकतात, काखेमध्ये दिसू शकतात, मानेवरती दिसू शकतात. जिथे जास्त घाम येतो, जिथे ह्युमिडिटी असते, तिथे तुम्हाला फंगल जास्त बघायला भेटतं. आणि दुसरं, सोरियासिस कसं ओळखायचं? तर काय असतं, ते पण गोलाकार चट्टे येतात, पण त्याच्यावर लालसर चट्टे येतात आणि त्याच्यावर खपल्या येतात, पांढऱ्या व्हाईट ग्रे स्केल्स येतात. त्यांनी आपण ओळखू शकतो की ते सोरियासिस आहे. आणि सोरियासिस हा आजार हा क्रॉनिक आजार आहे, हा ऑटो इम्युन आजार आहे. हा लॉंग असतो, म्हणजे वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष असा हा कालावधीचा आजार असतो. कोणतीही त्वचा विकार झाल्यानंतर किती दिवस लागतात साधारणतः बरं होण्यासाठी? मॅडम, खूप छान प्रश्न आहे. आजकाल काय झालंय की फंगल इन्फेक्शन इज लाईक एन एपिडेमिक. म्हणजे काय की प्रत्येक घरामध्ये एक पेशंट तुम्हाला सापडतो आणि लोकांना काय वाटतं की लगेच मी मलम लावा, झटकन पटकन लगेच बरं व्हावं. पण हे शक्य होत नाही, कारण फंगस पण रेझिस्टंट झाला आहे औषधांसाठी. तुम्ही अनेकदा त्याला मलम लावताय, ते जाताही येते. अनेक डॉक्टर करताय, तुमचे 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये चाललेत, 2-2, 3-3, 4-4 वर्ष चाललेत, पण बरं होईना. होमिओपॅथीमध्ये 7 ते 8 महिने द्या, फंगल बरं होऊन जाईल. आता तुमचा प्रश्न राहील की सोरियासिस हा ऑटोइम्युन आजार आहे, मला 10 वर्षापासून आहे, तो किती दिवसात बरं होईल वाटतंय ना? बरोबर. त्या सोरियासिसला बरं व्हायला मॅडम 1 वर्ष तरी लागतं. त्याचं कारण असं आहे की ते होण्यासाठी तुम्हाला काही 2 दिवसात झालेलं नाही आहे, म्हणून तुमच्या शरीरामध्ये ती ऑटो इम्युनिटी लागतो. म्हणूनच त्याला बरं व्हायला 7-8 महिन्याचा वेळ जातोच. तर सर, तुम्ही आम्हाला सांगा, कोट सारखे आजार हे परमनंट बरे होतात का? मॅडम, छान प्रश्न आहे. जर तुम्ही आता तुम्हाला पांढरा चट्टा आज दिसायला लागलाय आणि लगेच आल्या, तर 100% त्याचा उपचार लगेच होऊ शकतो. 5 ते 6 महिन्यामध्ये तो बरा होऊ शकतो. पण तुम्ही जर आमच्याकडं 20 वर्षांनी आल्या की पूर्ण शरीरावरच कोट झाले, त्या ठिकाणी थोडं डिफिकल्टच जातं. म्हणून जितकं लवकर तुम्ही होमिओपॅथीकडे येणार, फर्स्ट चॉईस तुम्ही होमिओपॅथीला देणार, त्यावेळेला पटकन झटकन तुमचा आजार 100% बरा आम्ही करू शकतो. तर सर, एक साधारणतः प्रश्न असतो की होमिओपॅथीमध्ये कुठलाही डॉक्टर मलम का देत नाही? मॅडम, खरंच तुम्ही गहन प्रश्न विचारलाय. आमच्याकडे पेशंट येतात, ते म्हणजे डॉक्टर साहेब फंगाले मलम देऊन टाका, जाऊ द्या मला. तसं नाही आहे. त्याच्या खोलावर गेल्याशिवाय तो आजार बरा होणार नाही. अहो, सोरियासिस हा आजार तुम्ही 10 वर्षापासून तुमच्या शरीरामध्ये आहे आणि तो आजार व्हायला तितका वेळ लागला, तर तो जाण्यासाठी थोडाफार वेळ घेणार. आणि फक्त मलम लावून, इट्स ए सुपरफिशियल ट्रीटमेंट. मलम लावून फक्त इथलं जाणार हो, पण बाकी जे मनामध्ये तुमचा जो स्ट्रेस होता, त्या स्ट्रेसमुळे तुम्हाला हा झालाय. तो स्ट्रेस जर कमी नाही केला तर तो कधीच जाणार नाही.
म्हणून त्याच्या रूट कॉजवरच आम्ही काम करतो. म्हणून मलम देतच नाही, या तुमच्या मनासाठीचं मलम आम्ही देतो आणि म्हणून तो आजार आम्ही बरा करू शकतो. सर, एखादा लहान मुलगा अगदी नीट वाढत असतो पण अचानक त्याच्या शरीरावर चट्टे येतात, तर ती कशा काढणार? मॅडम, माझ्याकडे एक पेशंट होता, उदाहरण देतो. त्याचं वय होतं 16 वर्ष, 10वीलाच होता. काय झालं, माझ्याकडे आला सोरियासिस घेऊन आणि इतका त्रस्त होता, लाजत होता, शर्ट वर करायला सुद्धा लाजत होता. मी विचारलं कधीपासून झाले, तो म्हणे सर 6 महिने झाले. मला त्याच्या हिस्ट्रीमध्ये कारण असं कळालं की त्याला त्याच्या वडिलांची इतकी भीती वाटायची. एक गोष्ट होती त्याच्यामध्ये, तुम्हाला सांगतो. त्याचे वडील त्याला रागवायचे, त्याला त्यांची भीती पण वाटायची आणि त्याला त्यांचा राग पण यायचा. म्हणजे 2 भावना सोबत चालल्या होत्या. काय, एक होती ती भीतीची भावना वडिलांची, वडील मला रागवताय, मी कसं बोलू, म्हणून ती भीती होती. प्लस ते मला राग पण होता. ही भीती आणि राग हा शरीरामध्ये इतका वाढला की त्याच्या मनाच्या पलीकडे झालं, म्हणून त्याच्या शरीराने रेस्पॉन्ड केलं आणि मग ऑटो इम्युन आजार झाला, सोरियासिस. तर असं समजून घ्या की बालपणामध्ये देखील अनेक असे आजार चालू होऊ शकतात जर अशा काही घटना असोसिएटेड असल्या तर. सर, एखादा पेशंट म्हणतो सगळे डॉक्टर मला औषध देतात पण कुणीही समजून घेत नाही, तर होमिओपॅथिक हे समजून घेण्याचं औषध आहे का? मॅडम, खरंच छान प्रश्न विचारलाय. होमिओपॅथीमध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी केस टेकिंग नावाची एक प्रक्रिया दिली. केस टेकिंग म्हणजे काय की पहिला पेशंट आला ना की आधी आम्ही त्याच्याशी बोलतो, त्याचा पूर्ण आजार समजून घेतो, सोबतच त्याला समजून घेतो, त्याला नखशिकांत बघतो, त्याचं बोलणं कसं, चालणं कसं, दिसणं कसं, वागणं कसं, सोबतच त्याच्या भीती काय, स्वभाव काय आणि सोबतच्या स्ट्रेसफुल इन्सिडेंट्स काय. म्हणून आमच्याकडे जर कोणी आलं तर असं होतं की एक तर तो रडत जातो किंवा हसत जातो. तो रडला तरी तो दुरुस्तच होणार आहे, तो हसला तरी तो दुरुस्तच होणार आहे, कारण तो त्याच्या मनातलं संपूर्ण माहिती आम्हाला देऊन जातो आणि आम्ही ती माहिती फक्त त्याचं जे आजाराचं कारण आहे ते शोधतो, त्याला औषध देतो आणि त्याला तेच औषध देऊन त्याला बरं करून टाकतो. हेच आमचं काम आहे. आणि म्हणूनच लोक होमिओपॅथी डॉक्टरकडे आल्यानंतर एक असं चेहऱ्यावर असं स्मित हास्य देऊन जातात. कुणी मुलगा असा असतो, तरुण मुलगा, ज्याच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले की त्याचा आत्मविश्वास हरवून जातो, आणि कुठली महिला जी सोयासिसमुळे तिची नाती तुटतात, तर हे कसं? मॅडम, तुम्ही छान सांगताय. काय होऊन जातं बघा की एखादा मुलगा आला ना, त्याच्या तरुण वय असतं 15-16, नेटकीच 10वी झालेली, 11वी 12वी, एक कॉलेज कुमार आपण व्हायचं वय असतं आणि त्या वयातच त्याच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले. त्याला असं वाटतं अरे बापरे, आता मी कसा जाऊ कॉलेजला, आणि त्याचा कॉन्फिडन्स जो असतो शाळेमधला तो कॉलेजमध्ये तो येईपर्यंत तो कॉन्फिडन्स कमी होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या पुरळमुळं, पिंपल्समुळं. पण होमिओपॅथी काय करते, त्याला कॉन्फिडन्स तर देतेच आणि त्याचा चेहरा पण क्लिअर करून देते. दुसरा प्रश्न असा होता की महिलांमध्ये कधी कधी सोरायसिस येतात, नातेसंबंध खराब होतात. हे खरं आहे. मी तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण देतो. माझ्याकडे एक महिला होती, वय असेल 20-22, नेटकंच लग्नाचा विषय घरी चाललेला होता. सोरायसिस होतं पण ते दर्शनीय भागावर नव्हतं. लक्षात घ्या, सोरायसिस कधी चेहऱ्यावर होत नाही, म्हणून ते अशा भागात होतं जे दिसत नाही बाहेरून. मुलगा आला, पाहून गेला. पुढची घटना झाली की एंगेजमेंट झाली, दोघंही खुश, आनंदी. पण मुलीच्या मनामध्ये एक भीतीची भावना होती की जर मुलाला मी सांगू की नको सांगू, सांगू की नको सांगू. दिस इज प्रॅक्टिकल क्वेश्चन मॅडम. येस. तर त्याला इतकी त्या महिलेला भीती वाटत होती की मी आता मिस्टरला जो होणार आहे त्याला मी सांगू की नको सांगू, नातं तुटू शकतं. म्हणून मित्रांनो, असं जर असेल तर पटापट ट्रीटमेंट घ्यावी, बरं व्हावं आणि सोबतच ओपन राहावं. जो तुम्हाला आज एक्सेप्ट करू शकत नाही तुम्हाला उद्याही एक्सेप्ट करणार नाही. जो तुम्हाला तुमच्या आजारासोबत एक्सेप्ट करू शकतो तोच तुमचा खरा साथी. आणि त्यासाठी होमिओपॅथीला पहिलं तुमचं साथी बनवा, तुमचा आजार मुळापासून दुरुस्त करून घ्या आणि जीवनामध्ये आनंदी जगा. खूप सुंदर उत्तर दिलं आहे सर तुम्ही. तर सर, तुम्ही असे किती पेशंट बघितले आहेत ज्यांचे आयुष्य तुमच्यामुळे सुधारलं, ज्यांची त्वचा तुमच्यामुळे खूप छान झाली? छोटं उदाहरण देतो. कालच एक छोटा मुलगा आला होता, त्याला कोड होतं आणि त्याला इतके पथ्य सांगितलेले होते, तो शाळेमध्ये वेगळा डब्बा खात होता दररोज. मग त्याला किती न्यूनगंड होत असेल शाळेमध्ये की त्याला आजारामुळे वेगळा डब्बा खावा लागतो. हे छोटं उदाहरण आहे. होमिओपॅथीमध्ये पथ्यच नाही म्हणून तुम्हाला सगळं चालतं, म्हणून असे न्यूनगंड देखील चालल्या जातात. दुसरं उदाहरण असं आहे, एक महिला आली, तिच्या पहिल्या बाळाला विटिलिगो झाला
आणि त्या महिलेनी आणि पुरुषाने असं ठरवलं दुसरं बाळ होऊ द्यायचं नाही. अच्छा. किती मोठी गंभीर समस्या आहे त्या परिवारासाठी. पण होमिओपॅथीने असं झालं की त्या महिलेचा आजार पूर्ण बरा झाला. आणि तुम्ही विचार करा तिच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आला असेल आणि त्यांनी दुसरं अपत्य आपलं जन्माला घातलं. ही होमिओपॅथीसाठी एक खूप मोठा विजय आम्ही मानतो. आज कोणी आज हे पॉडकास्ट ऐकत असतील आणि विचार करत असतील की आता पुढे काय, तर तुम्ही त्यांना होमिओपॅथीकडे वळण्याचा संदेश काय द्या? मित्रांनो, तुम्ही जर होमिओपॅथीला पहिलं प्राधान्य दिलं तर होमिओपॅथी तुमचा इलाज लवकरात लवकर बरा करू शकते. पेशंट यायलाच सेकंड थर्ड डॉक्टर म्हणून येतो, मग त्यावेळेस वेळ गेलेली असते म्हणून वेळ लागतो. पहिल्यांदा या आजार पांढरा डाग लक्षात आला लगेच या, सोरियासिस झालं लगेच या, रिझल्ट बघा कसा पटकन येतो. होमिओपॅथी जे आहे ते आजाराच्या कारणावर काम करत असतं. म्हणूनच होमिओपॅथी इज अ होलिस्टिक सायन्स. आणि जेव्हा आपण त्या माणसाचा आजारासोबतच त्याचं मन, बुद्धी, शरीर, त्याच्या मनातील घटनांचा क्रम हे सगळं लक्षात घेतो, मग एक होमिओपॅथी डॉक्टरला कॉन्फिडन्स येतो की हा आजार मुळापासून 100% बरा होणार आहे. म्हणूनच पहिलं प्राधान्य द्या आणि तुमच्या जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरकडे जा किंवा आमच्याकडे ऑनलाईन संपर्क करा, नाहीतर जालन्याच्या आमच्या दवाखान्यामध्ये या. मी तत्पर आहे तुम्हाला सेवा देण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी आणि तुम्हाला जो आजारासोबत जो इतर त्रास सहन करावा लागलाय त्या त्रासापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी, सोबतच तुमचं जीवन आनंदी आणि सुंदर बनवण्यासाठी. तर सर, त्वचा विकारासाठी खाण्यापिण्यामध्ये काय पथ्य असतात? जर कोड असेल, सोरियासिस असेल किंवा लायचेन प्लेनस असेल तर आम्ही सांगतो काही पथ्य नाही, कारण तो ऑटोइम्युन आजार आहे. पण जर पाळायचंच असेल कटेकोर तर काय करायचं? 1 टेस्ट ॲट अ टाईम, 1 फ्रूट ॲट अ टाईम अँड 1 भाजी ॲट अ टाईम. म्हणजे काय? एकदा एकच फळ खायचं, एकदा एकच चवीची गोष्ट खायची, एकदा एकच भाजी खायची. कुठल्याही गोष्टी मिक्स करून नाही खायच्या. नंबर 1. नंबर 2, दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही व्यायाम करायचा आहे. नंबर 3, दररोज सकाळी 30 मिनिटं उन्हामध्ये बसायचे. आणि नंबर 4 जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःला या टेन्शन, या स्ट्रेस, या आजच्या घडामोडी यापासून तुम्हाला दूर ठेवायचे, तरच तुम्ही स्वतःला आजारमुक्त करू शकता. नुसतं डॉक्टर, क्रीम, मलम लावून तुमचा आजार कधीच बरा होणार नाही. तुम्ही पेशंट बनणार आहे. मी तुम्हाला शिकवतोय स्वतःचा डॉक्टर कसं व्हायचं, स्वतःला आजारापासून मुक्त कसं करायचं. या 4-5 गोष्टी करा आणि 100 वर्ष जगा. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. नक्कीच आमचे सगळे जे व्ह्यूवर्स आहेत, जे पेशंट आहेत, त्यांना तुमच्या सल्ल्याचा खूप फायदा होईल. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम.